नमस्कार मंडळी. संक्रांतीचा सण आता जवळच येत आहे. त्यानिमित्त संक्रांतीसाठी खास तिळाची वडी ही कृती माझी आई श्रीमती अरुणा श्रीकृष्ण दामले हिने माझ्या बायकोला स्मिताला समजावून सांगताना मी ऐकली व आपल्या सर्वांसाठी ती सादर करत आहे. ह्या वडीची खासियत अशी की ही खमंग, खुसखुशीत व सर्व वयोगटातील व्यक्तींना आस्वाद घेईल अशी असते. यासाठी लागणारा वेळ अंदाजे 10 मिनिटं. अर्थात आपले सगळे साहित्य तयार असेल तर. आता लिहून घ्या यासाठी लागणारे साहित्य. भाजलेल्या तिळाचे कूट 2 वाटी, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 1 वाटी, बारीक चिरलेला गूळ 1.5 वाटी. आता हा गूळ आहे, हा चिक्कीचा न घेता साधा गूळ घ्यावा. साजूक तूप 1 चमचा, दूध 1 चमचा, वेलदोडा पावडर 1 चमचा आणि किसलेले सुके खोबरे साधारण 3 चमचे किंवा 1 मूठभर. हे तीळ जे आहेत हे शक्यतो गावरान घ्यावेत, म्हणजे जास्त खुसखुशीत होते. अत्यंत चांगले भाजलेले शेंगदाणे, गूळ जो आहे ही गुळाची ढेप अशी किसलेली आहे आणि असं बारीक किसलेलं गूळ घ्यावा. आणि आपल्याला एक परात लागणार आहे ज्याच्यात आपण नंतर या वड्या थापणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक थाळा किंवा ताट, कढई आणि नंतर वड्या कापण्यासाठी सुरी किंवा कुकी कटर किंवा उलथणं. आता बघूया कृती. सर्वप्रथम ताटाला साजूक तुपाचा हात लावा व त्याच्यावर खोबऱ्याचा किस भुरभुरावा, जेणेकरून तो सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होईल. आता मंद गॅसवर कढई ठेवून त्यात 1 चमचा साजूक तूप घालावे व ते वितळल्यानंतर किसलेला गूळ घालावा. झाऱ्याने मिश्रण ढवळत राहावे व ढवळत असतानाच त्यात 1 चमचा दूध घालावे. साधारण 2 ते 3 मिनिटातच गूळ पूर्ण विरघळेल. या पूर्ण विरघळलेल्या गुळाच्या पाकात 2 वाटी तिळाचे कूट, 1 वाटी दाण्याचे कूट घालावे व घालत असताना हे मिश्रण ढवळत राहावे. वरील मिश्रणाचा एक गोळा तयार होईल. आता गॅस बंद करून लागलीच तो गोळा आपण तयार केलेल्या ताटावर ओतून घ्यावा. एक वाटी घ्यावी, त्याच्या बुडाला तुपाने हात लावावा. ती वाटीने आपण तो ताटात ओतलेला गोळा थापणार आहोत. सगळीकडे एकसारखे होईल असे बघावे. थापल्यानंतर त्याच्यावर वेलदोड्याची पूड पसरावी. गरम असतानाच वड्याचे मार्किंग करून घ्यावे. पूर्ण थंड झाल्यावर एका डब्यात वड्या काढून ठेवाव्यात. वड्याचे मार्किंग आपण साधी ब्लंट सुरी किंवा उलथणं किंवा पिझ्झा कटर यांनी पण करू शकतो. तर मंडळी, नक्की कळवा आपल्या तिळगुळाच्या वड्या कशा झाल्या आहेत. तिळगुळ घ्या, गोड बोला. सर्वांना शुभ संक्रांत. धन्यवाद.